नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। मज दास करी त्याचा, संत दासाच्या दासाचा, मग होत कल्पवरी, सुखे गर्भवास हरी। नीच वृत्ती काम, परीमुखी तुझे नाम, तुका म्हणे सेवे, माझे संकल्प वेचावे। मग होत कल्पवरी, सुखे गर्भवास हरी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून भगवान श्री पांडुरंगाकडे मागणी मागत आहेत। काय मागणी मागत आहेत? तर तुकोबाराय म्हणतात, मज दास करी त्याचा, संत दासाच्या दासाचा। बघा, आजच्या अभंगामध्ये महाराजांनी भगवंताकडे अतिशय विचित्र अशी मागणी मागितलेली आहे बरं का। म्हटले काय मागणी मागितली? की मला दास कर म्हणतात। काय? दास शब्दाचा अर्थ होतो सेवक। काय? या जगामध्ये कुणालाही कुणाचं दास्यत्व आवडत नाही। कुणाला असं वाटतं का की आपण कुणाचं दास होऊन राहावं म्हणून? जुन्या काळामध्ये अशी परंपरा आपल्याला पाहायला मिळते की राजेशाही परंपरा होत्या, है की नाही? राजवाडे होते आणि संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळे राज्य असायचे। आणि मग एखाद्या कन्येचा विवाह संपन्न झाला, लग्न झालं, तर त्या मुलीसोबत, त्या नवविवाहितेसोबत काही दास्यासोबत जायच्या, है की नाही? की त्या कन्येला आवडणाऱ्या ज्या दास्या आहेत, तर जसं हुंडा दिला जातो की नाही, तर त्या दास्या, काही दास हे त्या कन्येबरोबर ज्या ठिकाणी त्या मुलीचा विवाह झालेला आहे त्या तिच्यासोबत निघून जायच्या। हे आपण श्रवण केलेलं आहे की नाही? अहो, मंथरा ही कोण होती? दासी होती की नाही? तर सांगायचं तात्पर्य हे आहे की ही पूर्वीपासून आलेली पद्धत आहे। पण दास्यत्व हे जे काही जीवन आहे, व्यतीत करणं आहे, दास्यत्वामध्ये जीवन व्यतीत करणं हे काही सामान्य गोष्ट नाही महाराज। कारण ज्याचे आपण दास म्हणून स्वतःला म्हणवून घेतो, तर त्याच्यासाठी आपल्याला, त्या दासाला संपूर्ण जीवन हे त्याच्या मनाप्रमाणे वागावं लागतं। आणि म्हणून जगामध्ये कुणालाही दास म्हणून घेण्यामध्ये पुरुषार्थ हा वाटत नाही। अहो, तुम्हाला म्हटलं की आमचे हे दास आहेत, सेवक आहे, तर तुम्हाला वाटतं का, चांगलं वाटतं का? नौकर म्हणणं चांगलं वाटतं का? अहो, एखादा सामान्य चपराशी असतो, काय, ज्याचं कामच आहे साफसफाई असेल, सेवा असेल, काय करणं ते,
पण एखाद्या शिपायाला, चपराशाला जर तुम्ही म्हटले, ओ चपराशी इकडे, आता तो चपराशीच आहे की नाही, शिपाईच आहे की नाही, पण त्याला त्या नावाने जरी संबोधलं तर त्याला राग येतो महाराज. बघा तुम्ही. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की कुणालाही दास म्हणून घेण्याची इच्छा नाही. पण आजचा जो अभंग आहे, तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला दास करा म्हणतात. कारण तुकोबारायांनीच एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तुमच्या आमच्यासारख्या लोकांना विचारतात महाराज, अरे बाबांनो, हा प्रपंच करत असताना तुम्ही या प्रपंचाचे, संसाराचे दास का होतास? काय कारण एवढे आपण त्या प्रपंचामध्ये गुंतून जातो, साधू संतांना ते पाहावल्या जात नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, कारे दास ओशी संसाराचा खर. काय, अरे बाबा, तू या संसाराचा दास का होतोस? गाढवाप्रमाणे त्या ठिकाणी जीवन व्यतीत करतो. अहो, ज्याप्रमाणे गाढवावरती किती ओझं लादलं तर ते गाढव ते ओझं घेऊन चालते चालते, त्याच्या तोंडातून त्या ठिकाणी फेस जरी गळत असला तरी सुद्धा ते ओझं वाहून 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 त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण आयुष्य जातं महाराज. आणि एक गोष्ट सदैव ध्यानात ठेवा, गाढवासारखा इमानदार प्राणी नाही बरं का. तुम्ही बघा, गाढवासारखा इमानदार प्राणी नाही. इतरत्र जे प्राणी आहेत तर त्याला गाढव हे नाव का ठेवलं की तो एवढा श्रम करतो, मग त्याला गाढव का म्हणतात? तो जर चांगला उत्तम प्राणी आहे तर त्याला गाढव का म्हणतात? तर गाढव एवढे श्रम करतो, मेहनत करतो, पण त्याचा मालक जो असतो का नाही, त्याला त्याचं श्रम पाहिल्यानंतर दया येत नाही. काय, ते गाढव त्याला 2 ठोके ठेवून दिले की मग ते पुन्हा डबल पुढच्या कामाला पळतो. काय, तशा संसारामध्ये आपण एवढ्या ठोकरा खात आलो, एवढे ठोके खात आलो, है का नाही? पण तरी सुद्धा तो प्रपंच अजून आपल्याकडून सुटेनासा झालाय. काय, म्हणून महाराज म्हणतात, अरे बाबा, कारेदास होशी संसाराचा खर. अरे तू या संसाराचा दास का होतोस? अरे तुला एवढा उत्तम असा जन्म देवाने दिला, मनुष्य जन्मा योनीला तू प्राप्त झाला, मनुष्यासारखा उत्तम नरदेह तुला प्राप्त झाला. काय, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. की बाबा, अरे उत्तम असा नरदेह तुला प्राप्त झाला. या नरदेहामध्ये तुला जे प्राप्त करून घ्यायचं ते तू प्राप्त करू शकतोस. मग तरी सुद्धा तू संसाराचा दास का होतोस? अहो, आपल्याला संसाराचं दास म्हणून घेण्यामध्ये तुम्हाला भूषण वाटते? हे का? अहो, एवढे आपण मरमर करतो कशासाठी? फक्त लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे की याने किती श्रम केले, किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती कमवली, किती वैभव कमवलं. परंतु त्याच्यासाठी याने जे दास्यत्व स्वीकारलं याच्याकडे मात्र लोक दुर्लक्ष करतात. म्हणून संसाराचा दास होण्यापेक्षा
कारण संसाराचे तुम्ही किती दास झाले, त्यांची किती सेवा केली, तर तुम्ही केलेल्या उपकाराची, सेवेची त्यांना कधीच किंमत राहत नाही. अहो, तुम्ही अगोदर किती कष्ट केले, किती मेहनत केली, तर तुमचे नातू असतील, पंतू असतील, त्यांना त्याची काही किंमत आहे का? त्यांना वाटतं एवढं मोठी बिल्डिंग आपल्या आजानं बापानं कमवून ठेवली आणि मग आपण उडवा. ठीक आहे, अरे बाबा, पण ते किती कष्टानं कमवलं याचं त्याला ज्ञान असतं का? आणि म्हणून ते उद्धटतेने आपल्याला बोलतील आणि मग आपल्याला पश्चाताप होतो. अरे अरे यांच्यासाठी आपण काय नाही ते केलं, किती श्रम केले, आणि मग शेवटी पश्चाताप व्हायला लागतो. आणि तेच महाराज म्हणतात, बाबांनो, अरे संसाराचं दास होऊन माणसाचा उद्धार होणार नाही. जर जीवनामध्ये दास व्हायचं असेल तर भगवंताचे व्हा. आणि म्हणून साधू संतांनी एक निश्चय केला की प्रपंचाचं तर आपल्याला दास व्हायचं नाहीच, परंतु व्हायचं असेल तर भगवंताचं दास व्हावं. काय? कारण साधू संत हे कोणाला मानतात? भगवंताला मानतात. मग त्यांचे परमनिष्ठा ज्यांच्या ठिकाणी आहे त्या परमेश्वराचे ते दास होत असतात. आणि त्यांचं दास होण्यामध्ये त्यांना कधीही लाज वाटत नाही. काय? अहो, शास्त्रकाराने, साधू संतांनी सांगितलं की दासाचं जीवन जगणं हे काही सामान्य गोष्ट नाही. मग तरी सुद्धा तुकोबाराय भगवंताकडे म्हणतात, देवा आम्हाला दास बनव. काय? एका ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणवू हरीचे दास लेवती भूषणे. काय? अहो, आम्हाला हरीचं दास म्हणून घेण्यामध्ये आम्हाला भूषण वाटते, अभिमान वाटतो. म्हणून पहा तुम्ही, जेवढे संत आहेत तर त्यांनी आपल्या नावाच्या मागे दास हा शब्द लावूनच घेतला. काय? पहा, कबीर असतील, कबीराने आपल्या नावाच्या पुढे लावून घेतलं कबीर दास. संत रविदास असतील, रविदासांनी आपल्या जीवनामध्ये रवी दास. काय? तुलसी दास आहे की नाही? नंतर हरी दास, नंतर असे अनेक तुम्हाला संतांचे नावं पाहायला मिळतील की ज्याच्यामध्ये आपल्या नावाच्या मागे दास शब्द त्यांनी लावला. आणि ते दास लावण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. कारण दास होऊन राहणं, परंतु कोणाचं? भगवंताचं. याच्यामध्ये साधू संतांना आनंद वाटतो. पण आजचा जो अभंग आहे तर तुकोबाराय म्हणतात, देवा अरे आम्हाला कोणाचं दास कर? तर म्हणतात, मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा. की मला त्यांचा दास कर. म्हटले कोणाचा? संत दासाच्या दासाचा. म्हणजे संत आहेत, संताचे जे दास आहेत त्यांच्या दासांचा दास कर म्हणतात मला. म्हणजे तुकोबाराय म्हणतात की मी त्याही पात्रतेचा नाही की मला डायरेक्ट संताचं दास्यत्व मिळेल. याच्यावरून हे सिद्ध होतं की संत भेटी जी आहे ही अतिशय दुर्लभ आहे. काय? महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. की संत भेटी ही बहु दुर्लभ आहे, बहु अवघड आहे. परंतु भगवंताची जर कृपा झाली
तरच संत भेटी होऊ शकते. केवळ संत भेटी होऊनही चालत नाही. अहो, संतांना ओळखताही आलं पाहिजे. नाहीतर मग या कलियुगामध्ये संत तर एवढे झालेले आहेत, काही काही साधू वेशामध्ये येऊन तुम्हाला लुटतात, है का? परंतु त्यांच्या गणवेशाचा मान म्हणून आपल्याला त्यांचं काय करावं लागते? सेवा करावी लागते. परंतु असे जे संत आहेत हे आपला उद्धार करू शकत नाही. पहा, जीवनामध्ये सद्गुरू जो असतो हा एकच असतो. काय? जीवनामध्ये शिक्षा गुरु, दीक्षा गुरु हे कितीही होऊ शकतात. काय? शिक्षा गुरु जे आहेत हे कितीही होऊ शकतात. कारण आपण पहिल्या वर्गात शाळेत गेलो तर तिथं गुरुजी वेगळे होते, तिथून 5वीत गेलो तर तिथं गुरुजी वेगळे होते, तिथून पुन्हा पुढचं उच्च शिक्षण घ्यायला गेले. म्हणजे जसे जसे तुम्ही मोठे व्हाल तसं तसं तुमचं काय होतात? जे शिकवणारे गुरुजी आहेत ते काय होतात? बदलतात. तर हे जे बदलणारे गुरु आहेत तर यांना शिक्षा गुरु म्हटल्या जातं. काय? अहो, एखाद्याकडून आपण काही मृदंग शिकत असू, गायन शिकत असू, उपनिषद, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा हे श्रवण करत असू, तर त्या त्या विषयाचं ज्यांच्याकडून आपण ज्ञान घेतो तर ते आपले काय असतात? गुरु होतात, है की नाही? परंतु परमगुरु म्हणजे सद्गुरु हा जीवनामध्ये मात्र एकच असतो. ज्याला दीक्षा गुरु म्हटलं जातं. दीक्षा गुरु हा एकच असतो. काय? आणि म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की संत भेटी ही दुर्लभ आहे. आणि कदाचित आपल्याला संत भेटी झाली सुद्धा, पण साधू कळणंही दुर्लभ आहे, है का नाही? संत भेटी झाली परंतु ते संत कळालेच नाही तर मग अहो, कधी कधी त्या ठिकाणी संत सुद्धा परीक्षा घेतात की नाही? आपण दत्तात्रयांच्या त्या ठिकाणी एकनाथ महाराजांचं दत्त जयंतीला त्या ठिकाणी कीर्तन ऐकलं की नाही? की जनार्दन स्वामी आणि भगवान श्री दत्तात्रयाची गोष्ट महाराजांनी आपल्याला कीर्तनात सांगितली होती की एकनाथ महाराजांना दर्शन देण्यासाठी दत्तात्रय भगवान वेगवेगळ्या रूपामध्ये आले, परंतु त्यांना ते कळाले का? नाही कळाले. मग केव्हा कळाले? की ज्यावेळेस श्री गुरुची कृपा झाली, सद्गुरूची कृपा झाली, मग त्यांना कळालं, है की नाही? की त्यांनी बघितलं की कुत्रीचं दूध काढून हे एकाच ताटात खात आहेत, है की नाही? आता एकनाथ महाराजांना वाटलं की हे काय वेडेपण आहे की कुत्रीचं दूध कुठं खात असतात का, है की नाही? म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की सद्गुरू तर भेटलेले आहेत, परंतु ते त्यांचा जो अधिकार आहे, त्यांचा जो महिमा आहे तो आपल्याला कळाला पाहिजे. काय? आणि ज्या दिवशी तुम्हाला संताचा महिमा कळेल मग त्या दिवशी तुम्हाला काही बोलण्याची गरज राहणार. कारण महाराज म्हणतात संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. की संताचा जो महिमा आहे तो बहुदुर्गम आहे, तो शब्दामध्ये वर्णन केल्या जाऊ शकत नाही. आणि मग संत मुळामध्ये भेटले पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, संत कळाले पाहिजे. संत भेटी झाली आणि संत कळाले की मग
त्यावेळेस आपलं अंतःकरणच आपल्याला सांगतं की या संताच्या चरणावरती आपण आता आपलं चित्त स्थिर केलं पाहिजे आणि त्यांचं दास्यत्व आपण स्वीकारलं पाहिजे. ज्या दिवशी तुमचं मन तुम्हाला ग्वाही देईल की याच संताच्या चरणावरती आपल्याला आपलं जीवन समर्पित करायचंय, समजायचं की आता आपल्याला आपले परम गुरु भेटलेले काय. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, देवा अरे बाबा संताचं दास होणं तर फार लांब राहिलं, आम्हाला जर तू दासाचं दास जरी बनवलं तरी आम्ही त्याच्यामध्ये काय आहोत, समाधानी आहोत. आम्हाला बोल नका तर आम्हाला त्यांच्या दासाचं दास होण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. काय कारण संत दासाचं दास होणं सुद्धा याच्यासाठी भाग्य लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात, मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा. आणि देवा तू जर मला संताच्या दासाचा दास जर बनवलं, सेवकाचा सेवक बनवलं, म्हटले संताचं दासाचा दास का व्हायचे? कारण संताच्या सानिध्यामध्ये जो राहतो, बघा साधूच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर त्यांचं जो उष्टावळी प्रसादी आहे ती खायला मिळते, त्यांचं चरण तीर्थ ते घ्यायला मिळते, त्यांची चरणरज ही आपल्याला मिळते. आणि म्हणून केवळ त्यांचा तो प्रसाद ज्याला भेटतो, अहो सेवा करणाऱ्यालाच मेवा भेटतो की नाही, जो सेवा करेल त्यालाच प्रसाद भेटतो. मग संतांना प्रसन्न करणारे कोण आहेत? त्यांचे सेवक आहेत. अहो स्वामीला प्रसन्न करायचं असेल तर अगोदर कोणाला प्रसन्न करावं लागतं? सेवकाला प्रसन्न करावं लागतं. अहो कुठेही तुम्हाला एखाद्या मोठ्या साहेबाला भेटायचं, मग अगोदर त्याचा जो बाबू असतो त्याला म्हणावं लागतं, अहो आमची एकदा साहेबाची आमची काय करून द्या, भेट करून द्या, असं करून द्या, तसं करून द्या, आहे की नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की सेवकाला तो अधिकार प्राप्त होतो. संताच्या सानिध्यात राहणारे जे सेवक आहेत, दास आहेत, तर त्यांना संताचं उच्चिष्ट, संताची प्रसादी भेटल्यामुळे तुकोबाराय त्या दासांना सुद्धा श्रेष्ठ मानतात. म्हणतात त्या दासाच्या सेवेचेही आम्ही पात्र नाही, तर दासाचा दास कर म्हणतात. म्हणजे किती लहानपणा तुकोबाराय घेतायत. आणि तेच आपल्याला बघायचंय. तुकोबाराय म्हणतात की मला जर देवा त्या दासांचं दास तू जर केलंस तर मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. हे हरी, मग मला कल्पपर्यंत गर्भवास प्राप्त झाले तरी पण ते खुशाल मला गर्भवासाचं दुःख भोगायला मी तयार आहे, कारण मला त्याच्यामध्येच सुख वाटतं. काय बघा तुकोबाराय म्हणतात की मला त्या संत सेवेमध्ये अतिशय आनंद वाटतो. काय कारण तुकोबाराय एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. की तुका म्हणे संत सेवा, संत सेवा ही कशीही घडत असेल. काय म्हणून बाबाचं एक वाक्य मला अतिशय आवडतं. बाबा म्हणतात की बाबांनो, अरे आश्रमातली तुम्ही कोणती सेवा करा, तुम्ही झाडू मारण्याची करा, पाणी मारायची करा, स्वयंपाक बनवण्याची करा, अथवा कोणतीही सेवा करा, तर आश्रमातील प्रत्येक सेवा ही काय आहे? गुरुसेवाच आहे.
काय मग सेवा काय का करायची असते? तर माऊली म्हणतात की सेवा हा दारवंटा, की तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल, तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर सेवा करा. आता काही काहीचे मधातच टोंगळे दुखतात, थंडीच वाजती, है की नाही? अहो सकाळी सकाळी आपण ड्युट्या लावल्या होत्या की नाही बायाच्या, मग कोणाला थंडी वाजती, आता आहेत काही येतात, पण ज्यांचं पुण्य जिथपर्यंत होतं त्यांना तिथपर्यंत सेवा घडली. जिथे पुण्यामध्ये खंड निर्माण झाला तर तिथून पुढे सेवा घडली का? नाही घडली. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की देवा तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. संत सेवा ही एवढी उत्तम आहे की त्या संत सेवेमध्ये आम्हाला एवढा आनंद वाटतो. आणि मग म्हटले का हो तुकोबाराय, त्या संतांची सेवा केल्यानंतर तुम्हाला नेमकं काय भेटतं? तरी काय भेटतं? अहो ते संत अगोदरच 4 घरी भिक्षा मागतात, स्वतःचा उदरनिर्वाह करण्यापुरतंही त्यांच्याकडे नसते कदाचित. मग भिक्षाटन करणाऱ्या संतांपासून तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे? अहो साधू जरी महालामध्ये राहत असला का झोपडीत राहत असला, परंतु जरी ते महालात राहत असले तर महाल त्यांच्यामध्ये राहत नाही. आपलं उलट आहे, आपण झोपडीत राहतो परंतु पुढच्याचा महाल, पुढच्याची माढी आपल्या चित्तात असते की याच्यापेक्षा मोठा महाल आपला झाला. खरं आहे की नाही? मग साधू संत जरी ते कशात राहत असले तर त्यांच्या चित्तात कशाचीच आसक्ती नसते. सर्व संग परित्यागी जो असतो तो साधू आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा तू विचारतोयस ना की तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, तर त्यांच्या सेवेने तुम्हाला काय, त्याच्यामध्ये काय उत्तम आहे? तर तुकोबाराय म्हणतात, अरे संताचं दास म्हणून घेतलं का नाही तर काय होतं? तर म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. अरे एकदा संताचं का तू दास म्हणून घेतलं की मग तुझ्या जीवनामध्ये तुला कसली चिंता करण्याची गरज उरत नाही, पुढे आसच उरत नाही. मग जीवनात कशाची आशाच उरली नाही, आसच उरली नाही, तर साधू संताच्या दास्यत्वाचा हा एवढा मोठा परिणाम आहे की म्हणविता त्यांचे दास पुढे आसच उरेना. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, देवा की मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी, की हे हरी मग मला कल्पपर्यंत जरी तू तुझ्या इच्छेने हे गर्भवासाचं दुःख भोगायला भेटलं तरी मी ते सुखाने भोगेल म्हणतात. पहा आता शास्त्रकारांनी असं वर्णन केलेलं आहे की गर्भाचं दुःख कसं आहे, तर शास्त्रकार म्हणतात की गर्भवास समम दुःखम न भूतो न भविष्यती. गर्भवासासारखं जे दुःख आहे तर हे न भूतो न भविष्यती, की हे पूर्वीही नव्हतं एवढं दुःख भूतकाळामध्ये, आणि भविष्यातही तसं दुःख नाही. म्हणजे किती अवघड आहे. मग तरी एवढं अवघड दुःख असताना तुकोबारायांनी असं का म्हटलं की आम्ही कल्पपर्यंत त्या ठिकाणी ते गर्भवासाचं दुःख भोगायला, सुखानं भोगायला तयार आहे, नुसतं भोगायला नाही. महाराज म्हणतात की संताचं जर दास्यत्व, आम्हाला दासाचं दास्यत्व प्राप्त होत असेल तर कल्पपर्यंत आम्ही या गर्भाचं दुःख भोगायला तयार
आहे की नाही. आपण म्हणतो काय की तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. की देवा, या गर्भवासामध्ये साधू संतांची जर सेवा होत असेल तर आम्ही सुखाने तो गर्भवास भोगण्यासाठी तयार आहोत. आणि म्हणून महाराज म्हणतात की नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. की देवा, अरे या संतांची सेवा आम्हाला जीवनामध्ये घडण्यासाठी नीच काम करूनही सुद्धा आम्हाला उपजीविका करण्याचा कदाचित प्रसंग आला, परंतु देवा तुझं नाव मात्र आमच्या मुखामधून कधी जायला नको. नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. की कोणतीही परिस्थिती आली तर त्या परिस्थितीमध्ये तुझं नाव हे आमच्या मुखामध्ये असेल, त्यातच आम्हाला समाधान आहे. अहो भक्त तोच आहे की कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये कितीही दुःख आलं, कितीही संकट आले, परंतु भगवत नामाला जो विसरत नाही तर तोच खरा भक्त आहे, है की नाही. आणि तुकोबाराय म्हणतात की देवा, तुझ्या नामामध्येच आम्हाला आमचं समाधान आहे. कारण भगवंताचं नाम हेच आपल्याला परमशांती प्राप्त करून देणार आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. तुकोबाराय म्हणतात की नेहमी माझ्या चित्तात तुझ्या सेवेचीच इच्छा असावी, हीच तुला मी प्रार्थना करतो. पहा की सदैव देवा तुझी सेवा आम्हाला घडत राहावो, यासाठीच आम्ही तुला ही प्रार्थना करत आहे. आणि म्हणून प्रत्येकाने भगवंताला एकच प्रार्थना केली पाहिजे, देवा अरे बाबा, जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये प्राण आहेत तोपर्यंत आम्हाला सदैव तुझी सेवा घडू दे. काय अहो, आला मधातच पॅरालिसिसचा झटका तर होईल का सेवा? अर्धा अंगच जाते, एक पाय जातो, एक हात जातो, तोंडच वाकडं होतं, ठीक आहे, वाचाच त्या ठिकाणी वळत नाही. मग अशा परिस्थितीत काय इच्छा असली तरी करू शकतो का माणूस? नाही. म्हणून भगवंताला एकच प्रार्थना करा की देवा, की माझ्या चित्तामध्ये सदैव तुझ्या सेवेची इच्छा असू दे. काय म्हणून जोपर्यंत हातपाय चांगले आहेत ना तोपर्यंत करून घ्यायचं. मग माणूस काय, आपला स्वभाव असा आहे की ज्यावेळेस आपल्याकडून काही होत नसलं की मग पश्चाताप करतो, महाराज अहो काही सेवाच होत नाही, होतच नाही. अरे बाबा, जोपर्यंत होत होती तोपर्यंत तुम्ही केलीच नाही, आणि आता पश्चाताप करून काही फायदा आहे का? नाही. कारण आपला कधी काय होईल याचा क्षण मात्र सुद्धा भरोसा नाही. आणि म्हणून देवाला एकच प्रार्थना करा, तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. की देवा, सेवेचीच इच्छा सदैव आमच्या अंतःकरणात निर्माण होत राहो, हीच तुकोबारायांनी काय केलेली आहे? प्रार्थना केलेली आहे. बस
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव.